वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। विवेकाने याने सुघटितसमाजाटिकविले महासिद्धांताचे हृदय रसिकत्वे उकलिले। लसद्भक्तिज्ञाने तरतरविला धार्मिक तरू तया ज्ञानेशा ते विमलमतीने वंदन करू। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंदरूपा। नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती। शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिविरध्यानगम्यं वन्दे विष्णुभवभयहरं सर्वलोकैकनाथं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। पै अवघा मीच असे येत नाही कीर अनिरसे परी प्राणियाचा उल्हासे बुद्धी ऐसा। 15व्या अध्यायातील अहम वैश्वानरो भूत्वा या श्लोकावरचं विवेचन आपण या ठिकाणी पाहत आहोत। या नित्याची ज्ञानेश्वरी सेवा यासाठी उपस्थित असणाऱ्या सर्व श्रोते मंडळींच्या चरणी नतमस्तक होऊन, पंढरीश पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होऊन, ज्ञानराज माऊलींच्या चरणी नतमस्तक होऊन आपण आजचा विचार या ठिकाणी पाहणार आहोत। भगवान परमात्म्याने आपण काल पाहिलं की प्रत्येकाच्या जीवामध्ये भगवान परमात्म्याचं किंवा जीवाचं संगोपन भगवान परमात्मा कसं करतात याविषयी, म्हणजे ते पचवतात कसं, त्यांचं त्या अहम वैश्वानर कसं होतात हेही आपण या ठिकाणी पाहिलं। साधकांच्या मनामध्ये काही शंका निर्माण होतील आणि त्याही शंकेचं निरसन इथं करतात, कारण सुख आणि दुःख का होतं याविषयीची शंका या ठिकाणी निर्माण भगवंतान किंवा माऊलीनेच शंका निर्माण केली आणि शंकेचं निरसनही माऊली या ठिकाणी करतात। त्यावेळेला सांगितलं की बाबा सुख दुःख का होतं, तर त्या साधकाच्या मनामध्ये प्राणियाच्या उल्हासे हा विषय आपण काल त्या ठिकाणी पाहून आलो। प्राणियाच्या उल्हासे बुद्धी अशी ज्याची बुद्धी आहे त्या बुद्धीप्रमाणेच ती बुद्धी त्या ठिकाणी स्फुरण देते। समोरचं कसं दिसतंय या माध्यमातून बघितलं जातं आणि बघितल्यानंतर त्यांच्या बुद्धीच्या निश्चयानं तो भेद त्या ठिकाणी दिसतो। म्हणून हा जो सुखदुःखाचा अनुभव जीवाला त्या ठिकाणी येतो याचं वर्णन माऊली करतात। आणि याचं वर्णन करत असताना माऊलीने आज फार एक सुंदर असे आता उदाहरणं माऊली त्या ठिकाणी देत आहेत आणि त्या उदाहरणाचा आपण विचार करू। माऊली म्हणतात, जैसे एकची आकाशध्वनी वाद्य विशेष अनानी वाजावे पडे भिन्नी नादांतरी। माऊली म्हणतात, ऐका साधक हो ऐका, आकाशाचं तत्व ध्वनी आहे। ध्वनीची निर्मिती आकाशामधून होते, ध्वनी हा आकाशामध्येच आहे। परंतु आकाशाचा ध्वनी त्या ठिकाणी असला तरी त्या आकाशाचा ध्वनी पृथ्वी तलावरती आल्यानंतर किंवा पृथ्वी तलावरती त्याला छेडल्यानंतर काही मंजूळ, काही गंभीर, काही मधुर अशा प्रकारचा ध्वनी त्या ठिकाणी निर्माण होतो। वाद्य विशेष अनानी, इथं वाद्य माऊलीने इथं सांगितले की अनेक वाद्यांच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी हा विशेष अशा प्रकारचा आवाज ऐकतो। वाद्यांच्या माध्यमातून हा विशेष आवाज आपल्याला कसं येतो, आता वाद्यांचे प्रकार किती आहेत। वाद्य काही तंतुवाद्य आहेत, काही चर्मवाद्य आहेत। तंतुवाद्यामध्ये वीणा येतोय, तंबोरा येतोय, बुलबुल तरंग त्या ठिकाणी येते, गिटार येते। आता ही तंतुवाद्य त्या ठिकाणी ज्या वेळेला वाजवली जाते किंवा ती छेडली जातात त्यावेळेला त्यांच्यामधून मधुर अशा प्रकारचा आवाज येतो। तार सप्तकात असेल तर मंजूळ येईल, मंद्र सप्तकात असेल तर गंभीर येईल, मध्य सप्तकात असेल तर मधुर अशा प्रकारचा आवाज येईल। चर्मवाद्यामध्ये पकवाज आहे, चर्मवाद्यामध्ये ढोलकी आहे, चर्मवाद्यामध्ये त्या ठिकाणी तबला आहे, चर्मवाद्यामध्ये ढोल आहे, चर्मवाद्यामध्ये त्या ठिकाणी ताशा आहे, चर्मवाद्यामध्ये नगारा आहे। पहा माऊलींचा अभिप्रेत आभार काय त्या ठिकाणी काय सांगायचं आहे माऊलीने या ठिकाणी, माऊलीनं काय अभिप्रेत आहे तर अशी ही वाद्य ज्या वेळेला वाजली जातात
जैसे एकची आकाशध्वनी, हा आकाशध्वनी एकच आहे, म्हणजे भगवान परमात्मा एकच आहे. आणि परंतु ज्या वेळेला वाद्यांच्या माध्यमातून वाजवलं जातं त्यावेळेला ते विशेष अशा प्रकारचं वेगवेगळं त्या ठिकाणी येतं. पहा, एखादा हार्मोनियम आहे आणि ते बिघडलेलं आहे. बघा, संगीतशास्त्राचा माझा काही त्या ठिकाणी इतका अभ्यास नाही, परंतु सांगतो की एखादा हार्मोनियम आहे आणि ते हार्मोनियम बिघडलेलं आहे आणि ते बिघडलेल्या हार्मोनियमवरती हार्मोनियम वाजवणारा किती जरी त्या ठिकाणी चांगला असला तर त्याचं ट्युनिंग जर झालेलं नसेल तर ते वेगळं ट्युनिंग, वेगळा आवाज त्या ठिकाणी येतो आणि ते आपल्याला आवडत नाही. आणि त्याच्या सापेक्ष जर एखादं दुसरं सुंदर अशा प्रकारचं जर्मन जिब्रॉड, वडसकर महाराज बरोबर आहे का पहा, जर्मन जिब्रॉड स्वरांचं जर एखादं त्या ठिकाणी हार्मोनियम असेल आणि त्याच्यावरती नुसता त्या पेटी वाजवणाऱ्यानं नुसतं त्या ठिकाणी साधा बावा अंगावरती शहारे येतात का, जैसा एकची आकाशध्वनी वाद्य विशेष आनाने वाजे पडे भिन्नी नादांतरी, वेगवेगळे नाद त्या ठिकाणी निर्माण होतात. माऊली त्या ठिकाणी असं वाद्य ध्वनी एकच आहे, एकच आवाज आहे आणि एकच आवाज जर त्या ठिकाणी काय असेल तर त्या ठिकाणी तो जर वेगवेगळ्या माध्यमातून येत असेल आणि काही ना तो सुरस वाटतो, काही ना निरस वाटतो, काही ना संगीतशास्त्राचा अभ्यासच त्या ठिकाणी नाही, त्यांना ते काय चाललंय त्याच्याकडेही त्या ठिकाणी पाहत नाहीत. तसं हे सुख आणि दुःख आहे, माऊली असं या ठिकाणी सांगतात. माऊली पुढं सांगतात, का लोकचेष्टा वेगळाला जो हा भानू एकची भानू उदयला, तोही अनानी परी गेला उपेगासी. पुढं सांगितलं गेलं माऊलीनी. पुढचं उदाहरण, ठीक आहे, माऊलींच्या उदाहरणांचा जो क्रम आहे ना, जो दाखल्यांचा क्रम आहे ना, तो चढता आहे. प्रत्येक वेळेला चढत्या क्रमानं माऊली त्या ठिकाणी दाखला देतात. माऊली म्हणतात, सूर्य पूर्व प्राचीला सूर्याचा उदय होतो, बरोबर. पूर्व प्राचीला सूर्याचा उदय होतो. मग अमेरिकेतला सूर्य वेगळा आहे, इंग्लंडमधला सूर्य वेगळा आहे, फ्रान्समधला सूर्य वेगळा आहे, जर्मनमधला सूर्य वेगळा आहे का, नाही. सगळीकडे एकच भानू त्या ठिकाणी एकच आहे. सगळी ज्या वेळेला सूर्य प्राचीवरती उगवला जातो, तो प्रकाश देतो, तो प्रत्येक जीवाला प्रकाश त्या ठिकाणी देतो. परी तो अनानी परी गेला, पण प्रत्येक उपयोग कसा करून घ्यायचा हा जीव त्या ठिकाणी ठरवत आहे. जीव सूर्याचा उपयोग वेगवेगळ्या माध्यमातून त्या ठिकाणी करतोय. एकच सूर्य निरनिराळ्या प्रकारे त्याचा उपयोग त्या ठिकाणी होते. कोण सौर ऊर्जेच्या माध्यमातून उपयोग करून घेईल, ते सौर ऊर्जेचा पॅनल आपल्या घरावरती बसवेल, त्याच्याकडून त्याची वीज निर्मिती करून घेईल. किंवा सूर्यकांतमणी, तो त्या ठिकाणी सूर्यकांतमणी प्रज्वलित होईल. सूर्य उगवल्यानंतरच सूर्यकांतमणी प्रज्वलित होणार आहे. किंवा पिकाच्या माध्यमातून त्या ठिकाणी येईल. सूर्याचा प्रकाश हा पिकासाठी उपयोगाचा आहे. पिकावरती सूर्याचा प्रकाश पडल्यानंतरच त्यामध्ये तो दाणा त्या ठिकाणी भरणार आहे, म्हणजे पिकंसुद्धा त्या ठिकाणी करून घेईल. काही धंद्या पाण्यासाठी करून घेईल. उजेडल्यानंतरच दुकान उघडायचं आहे, उजेडल्यानंतरच त्या ठिकाणी दुकानात जायचं आहे. म्हणजे सूर्य व्यापक आहे, सर्वत्र आहे आणि सर्वत्र असणारा तो एकची भानू उदयला, तो अनानी परी गेला उपयोगाशी. वेगवेगळ्या प्रकारे त्या सूर्याचा उपयोग करून घेतला जातो. सूर्याच्या प्रकाशाचा उपयोग वेगवेगळ्या प्रकारे करून घेतला जातो. मग सूर्य काय एकच आहे. मौलीनं काय सांगायचं इथं, तसं भगवान परमात्मा एकच आहे आणि त्या भगवान परमात्म्याच्या माध्यमातून यथायोग्य कर्म करून जर तुम्ही त्या ठिकाणी राहत असाल तर सुख प्राप्त होईल. व्यवस्थित कर्म करत असाल तर त्या ठिकाणी सुख प्राप्त होईल. जर कर्म अव्यवस्थित असेल, कर्माला जर दिशा नसेल आणि ते जर भगवंताच्या विरुद्धांगानं त्या ठिकाणी असेल तर निश्चित दुःख प्राप्त होईल. चोरी करायची, सूर्याच्या उजेडामध्ये चोरी करायची तर तिथं दुःखच प्राप्त होणार आहे. चोरी केल्यानंतर जर चोर सापडला तर त्याला पोलिसाचे दणकेच त्या ठिकाणी पडणार आहेत. अशी अवस्था या ठिकाणी सांगितली गेली. म्हणून माऊली म्हणतात की सुख आणि दुःख या माध्यमातून प्राप्त होते. सूर्य जरी एक आहे परंतु त्याच्या उजेडातून अनेक प्रकारे असं साधं काम त्या ठिकाणी करतो आणि त्या कामाची फलश्रुती त्यांना त्या ठिकाणी त्या कामाप्रमाणेच मिळतं. जैसे ज्याचे कर्म तसंच त्याला त्या ठिकाणी फळ मिळतं, अशी अवस्था सांगितली गेली. पुढं सांगतात, नाना बीजधर्मानुरूप झाली उपजवी आप, तैसे परिमाणिले स्वरूप माझे जीवा. किंवा त्या ठिकाणी सांगितलं गेलं नाना जन्माने, काय म्हणतात, नाना बीजधर्म रूप,
बीजाचा धर्म आहे. शेतकरी बीज त्या ठिकाणी जमिनीमध्ये पेरतोय आणि पेरल्यानंतर त्याला काय द्यावं लागतं मला सांगा. जर जमिनीमध्ये बीज पेरलं आणि त्याला पाणी दिलं नाही, महिना 2 महिने पाणी दिलं नाही, पाऊसही नाही पडला, तर काय होईल हो? ते बीज उगवणार नाही. बीज उगवत नाही अवस्था अशा प्रकारची होते. मग त्याच्यासाठी काय करावं लागेल? त्याच्यासाठी पाणी द्यावं लागेल. आणि पाणी दिल्यानंतर काय होतं तर तो अंकुर वाढतो. तो अंकुर कशाच्या माध्यमातून वाढतोय? बीज धर्म रूप. महत्त्वाचा शब्द या ठिकाणी सांगितला. बीजाचा जो धर्म आहे म्हणजे त्याच्यामध्ये फलित होण्याची जी प्रक्रिया आहे आणि त्या फलिताच्या माध्यमातून येणारा जो अंकुर आहे तो त्या धर्मानुसारच आहे. आंब्याची कोय लावली तर आंबाच येणार, लिंबू नाही येणार. प्रगतशास्त्र थोडंसं संकर करेल आंब्यावरती. लिंबाचं संकर जर आंब्यावरती केलं तर आंबा आणि लिंबू एकत्र येईल. परंतु लिंबाचा संकर केल्यानंतर तिथं दुसरं झाड त्या ठिकाणी येणार नाही. काय सांगायचं आहे माऊलींना? नाना बीज धर्मानुरूप झाली उपजवी आप. पाण्यानं ते उपजलं जातं पण त्या बीजाचा धर्म त्या ठिकाणी सोडत नाही. आता तेच पाणी शेतकऱ्यांनी आपलं मोट चालू केली किंवा आपली असणारी मोटर चालू केली आणि शेतकरी पाणी द्यायला गेला. पाणी देत असताना पहा त्या शेतामध्ये अनेक पिकं आहेत. काही ठिकाणी ऊस आहे, काही ठिकाणी काय कापूस आहे, काही ठिकाणी मिरची आहे. पहिल्यांदा ऊसाला पाणी दिलं आणि त्याच दिवशी शेतकऱ्यांनी मिरचीलाही पाणी दिलं. त्याच दिवशी शेतकऱ्यांनी कापूसालाही पाणी त्या ठिकाणी दिलं किंवा इतर धान्याला पाणी दिलं. ऊसाला पाणी दिल्यानंतर ऊस कसा झाला? गोड त्या ठिकाणी झाला. पाणी एकच, ऊस गोड होतो आहे. आणि तेच पाणी मिरचीला गेलं. मिरचीला गेल्यानंतर मिरची तिखट झाली आहे. कारल्याला गेलं, कारलं कडू झालं. का असं? तर नाना बीज धर्मारूप त्याचा जो धर्म आहे. आता हा धर्म कुठल्या माध्यमातून त्या ठिकाणी आला? तर या संस्काराची बीज त्या जीवावरती झालेले जे संस्कार आहेत त्या संस्काराच्याच बीजाप्रमाणे त्याला त्या ठिकाणी फलश्रुती मिळते. ते फल त्या ठिकाणी मिळतं. आपल्यावरती जे संस्कार होत आहेत, यथोचित संस्कार जर झाले असतील, चांगले संस्कार झाले असतील तर तो धर्मानं त्या ठिकाणी वागणार आहे, तो नीतीनं वागणार आहे, कुणाच्या वळल्या पासवल्यावरही पाय न देणारा असा तो त्या ठिकाणी निर्माण होतो. संस्कार जर वाईट झाले असतील तर त्या वाईट झालेल्या संस्काराच्या माध्यमातून त्याला वाईटच फलश्रुती त्या ठिकाणी मिळणार आहे किंवा तो वाईटच कर्म त्या ठिकाणी करणार आहे. आणि असं कर्म काय सांगायचं आहे, असं ज्या वेळेला कर्म त्या ठिकाणी होतं त्यावेळेला त्या कर्माच्या माध्यमातून ती कर्माची फलश्रुती सुख किंवा दुःखाची होती. चांगलं कर्म असेल तर चांगली फलश्रुती त्या ठिकाणी होती, चांगलं त्या ठिकाणी ज्ञान मिळतंय, समाधान वाटतंय. समाधान असावं जीवनामध्ये. जन्माला आल्यानंतर कर्म करत असताना ते कर्म योग्य असावं आणि योग्य कर्म केल्यानंतर त्या कर्माचा उहापोह पुन्हा करावा लागत नाही. आपण जर वाईट कर्म त्या ठिकाणी केलं, कोणाशी खोटं बोललो आणि कोणाला त्या ठिकाणी आपण त्रास दिला तर त्याचा परिणाम आपल्यावरती काय होईल याचा विचार आपल्या मनामध्ये नेहमी राहतो. कसं राहतंय पहा. जर समजा एखाद्याला आपण त्या ठिकाणी भांडण करून आलो आणि आपण घरी आल्यानंतर पुन्हा आपल्याला काय वाटतं की बाबा तो परत आपल्याशी भांडणाला येतो का? पण एखाद्याबरोबर आपण जर त्या ठिकाणी समाधानानं बोलून आलो तर त्याची आठवणसुद्धा त्या ठिकाणी राहत नाही. का राहत नाही? तर त्याचा परिणाम आपल्याला भोगण्याची इच्छा किंवा भोगण्याचं भीती त्या ठिकाणी वाटत नाही. म्हणून ही अवस्था होते. म्हणून माऊली म्हणतात नाना बीज धर्म रूप झाली उपजवी आप तैसे परिणामिले स्वरूप माझे जीवा. त्याप्रमाणे हा परिणाम त्या जीवाला होत असतो. माऊली या ठिकाणी सांगू लागलेत. माऊली पुढं सांगतात. आता मी मगाशीच म्हटलं एक एक दृष्टांत चढत्या एक एक पायरी एक एक सोपान त्या ठिकाणी चढत अशा प्रकारचं जातं. माऊलीने पुढचा दृष्टांत त्या ठिकाणी दिला. अगानेणो आणि चतुरा.
बुढा निळियांचा दुसरा, नेणे सरपत्वे झाला एरा सुखा लागी. माऊली म्हणतात, सुंदर अशा प्रकारचा वैदांतिक दृष्टांत मौलींनी या ठिकाणी दिला आहे. सुंदर वेदांत दृष्टांत त्या ठिकाणी दिला. काय म्हणतात माऊली की आगा नेणा आणि चतुरा. एक दोन माणसं रस्त्याने चाललेली होती. म्हणतात एक वृद्ध होता, डोळ्यावरती चष्मा होता. दुसरा चाललेला तरुण होता. दोघे संध्याकाळची वेळ होती, सांजवेळ झालेली होती. अस्पष्ट थोडं थोडं त्या ठिकाणी दिसत होतं. आणि अशा वेळेला ते दोघंजण चाललेले होते. वेदांतशास्त्राने जो रज्जू सर्प दृष्टांत सांगितला आहे त्याचा थोडासा बदल करून माऊलींनी या ठिकाणी हा दृष्टांत मांडला. माऊली काय म्हणतात, ती दोघंजण चाललेले होते आणि दोघेजण जात असताना त्यांच्यासमोर ती नीळमण्याचा दुहेरी पदराचा हार पडलेला होता. नीळमणी सर्वात सर्वश्रेष्ठ, ज्याची किंमत अत्यंतिक आहे. आपल्याला माहिती नाही आता त्या नीळमण्याची किंमत किती असते. तो नीळमणी मी तरी त्या ठिकाणी पाहिलेला नाही आहे. असतो त्या ठिकाणी त्या दुहेरी हार, दोन्ही केलेला हार त्या ठिकाणी पडलेला होता. हे दोघंजण चाललेले होते. दोघं तिकडून येत होते. एका बाजूने येतोय आंधळा किंवा तो असणारा वृद्ध माणूस एका बाजूने येतोय आणि तिकडून असणारा हा तरुण ज्याला चांगलं दिसतंय तो तिकडून येतोय. वृद्धाने त्या निळमळ्याच्या हाराकडं पाहिलं आणि पाहिल्यानंतर काय झालं तर त्याला वाटलं हा सापच आहे. तो भ्याला, नेणे सरपत्वेर झाला. आणि जो चतुर आहे, जो तरुण आहे, ज्याला दिसतंय, त्यांनी त्या ठिकाणी पाहिलं आणि पाहिल्याबरोबर त्याला आनंद झाला. आज मला निळमण्याचा हार प्राप्त झाला. घेतला नाही घेतला हा भाग दुसरं सोडा. हा दृष्टांत इथपर्यंतच घ्या. काय सांगायचं आहे माऊलींना, एकच निळमण्याचा हार आहे. तो दोघांना वेगवेगळा त्या ठिकाणी भासतो. का भासतो तर त्यांच्या पुन्हा तेच लावा, त्यांच्या कर्मगतीप्रमाणे, त्यांच्या बुद्धीप्रमाणे, त्यांच्या ज्ञानाप्रमाणे, त्यांच्या असणाऱ्या कर्माप्रमाणे, त्यांच्या पापपुण्याप्रमाणे त्यांना तो वेगळा त्या ठिकाणी वाटतो. ही अवस्था या ठिकाणी सांगितल्या गेली. निळमण्याचा हार त्या ठिकाणी काय होतो तर त्याप्रमाणे तो वेगळा त्या ठिकाणी वाटला जातो. अशा प्रकारची अवस्था होत असते. प्रत्येकाला वेगळ्या स्वरूपात त्या ठिकाणी दिसतो. असा हा साधक ज्या वेळेला त्याने उचित कर्म केले त्यावेळेला सुख होईल, त्याने अनुचित कर्म केले त्यावेळेला त्याला दुःख होईल. असं ह्या साधकाचं स्वरूप त्या ठिकाणी असतं किंवा जीवाचं स्वरूप त्या ठिकाणी असतं. हाही दृष्टांत समजला नाही किंवा याही दृष्टांतामध्ये काही थोडीशी तर त्या ठिकाणी असेल तर माऊलीने शेवटचा दृष्टांत अत्यंत सुंदर अशा प्रकारचा दिला आहे. पहा, इतका सुंदर दृष्टांत त्या ठिकाणी माऊलीने दिला आहे. पहा माऊली काय म्हणतात, हे असो स्वातीचे उदक, शुक्ती मोती व्याळी विख, तैसे ज्ञानासी मी दुःख, दुःख तो अज्ञानासी. काय म्हणतात माऊली, असो हे स्वातीचे उदक. स्वाती नक्षत्रामध्ये पाऊस पडतो. वास्तविक पाहता स्वाती नक्षत्रामध्ये पाऊस भाग्याने पडतो. भाग्यानेच पाऊस स्वाती नक्षत्रामध्ये त्या ठिकाणी येतो. आणि ते स्वाती नक्षत्राचं येणारं भाग्याचं ज्या वेळेला पाऊस पडेल त्यावेळेला ते काय होतं आपल्याला माहिती आहे. आपल्याकडं म्हण आहे, पडेल स्वाती तर पिकेल माणिक मोती आणि कापूस न मिळे वाती. ही अवस्था आहे. जर स्वाती नक्षत्राचा पाऊस पडला, ज्वारीच्या पिकावरती त्या ठिकाणी स्वाती नक्षत्राचा पाऊस पडला तर अत्यंत सुंदर अशा प्रकारची ज्वारी, अगदी मोत्यासारखी ज्वारी त्या ठिकाणी प्राप्त होते बरं का. मोत्यासारखी ज्वारी त्या ठिकाणी निर्माण होते. पण तेच स्वाती नक्षत्राचं पाणी जर एखाद्या त्या असणाऱ्या कापसाच्या पिकावरती पडलं तर कापूस वातीला सुद्धा मिळत नाही, म्हणजे कापूस जळून जातो. मौलीने इथं उदाहरण दिलं. मौली म्हणतात, तैसे स्वातीचे उदक शुक्ती मोती. पहा,
ते स्वातीचं पाणी ज्या वेळेला स्वाती नक्षत्राचं पाणी पडतं त्यावेळेला समुद्रामधून काय होतं तर ते असणारे शिंपले बाहेर येतात आणि ते आपले शिंपले, ते खाली एक शिंपला असतो, वरती एक शिंपला असतो, तो शिंपला थोडंसं आपलं मुख उघडतो आणि आकाशाकडं तोंड करतो आणि त्या आकाशाकडं तोंड केल्यानंतर त्यामध्ये स्वाती नक्षत्राचे काही थेंब, पाण्याचे काही थेंब त्या शुक्तीमध्ये, त्या असणाऱ्या शिंपल्यामध्ये पडतात. ते शिंपले मिटले जातात, ते पुन्हा तळावरती जातात, त्याच्यावरती गर्भप्रक्रिया त्या ठिकाणी होते आणि गर्भप्रक्रिया होऊन सुंदर अशा प्रकारचे मोती त्या स्वाती नक्षत्राच्या पाण्यामुळं त्या शिंपल्यामध्ये बनतात. ज्या वेळेला पाणबुड्या ते मोती हुडकायला जातात आणि ते शिंपले हुडकतात, शिंपले बाहेर आणले जातात, ते परिपक्व झालेले असतात, परिपक्व झाल्यानंतर ते शिंपले उघडले जातात, उघडल्यानंतर त्यामधून सुंदर अशा प्रकारचे मोती काढले जातात. त्याला खरं मोती म्हणायचं बरं का. आता तो खोटा मोती वगैरे ते तिकडं मला त्या ठिकाणी जायचं नाही. असो, ते खरे मोती आणि ते ज्या वेळेला जडजवाहिरेच्या दुकानामध्ये नेले जातात आणि नेल्यानंतर त्याची किंमत केली जाते. ती किंमत अमौलिक असते. पाणी कशाचं आहे, थेंब कशाचं आहे, स्वातीच्या पाण्याचं आहे. स्वाती नक्षत्राच्या पडलेल्या पावसाचं ते पाण्याचं थेंब त्या ठिकाणी त्याची किंमत आहे आणि तेच पाणी स्वाती नक्षत्रामध्ये दुसरीकडं पडलं आहे, कारण पाऊस सगळीकडेच पडणार आहे. दुसरीकडं ज्या वेळेला स्वाती नक्षत्राचं पाणी पडतं, एखादा साप, नागासारखा एखादा म्हणजे जो विषारी जहरी साप आहे, त्या सापाने जर तोंड आवासलं आणि त्या आवासून त्यामध्ये जर पाण्याचे थेंब त्या ठिकाणी पडले, कशाचे, स्वाती नक्षत्राच्या पाण्याचे थेंब त्या सापाच्या मुखामध्ये जर पडले आणि सापाने ते तोंड मिटून घेतलं, मिटल्यानंतर ते पाणी कुठं जातं, सापामध्ये एक सापाच्या विषाची कुटी असते, त्याच्या मस्तकामध्ये असते. पहा, ती मस्तकामध्ये असते. माहिती आपल्याला, विषारी साप चावल्यानंतर तो उलटा होतो आणि उलटा झाल्यानंतरच ते विष त्या शरीरामध्ये सुटलं जातं. म्हणून त्या मस्तकामध्ये असणारी कुटी, त्या कुटीमध्ये ते स्वाती नक्षत्राचं पाणी त्या ठिकाणी जाऊन पडतं आणि पाणी जाऊन पडल्यानंतर काय होतं तर त्याचं विष होतं. पाणी एकच. माऊलीने सांगितलं, उदाहरण दिलंय, पाणी वेगळं नाही, पाण्याची निर्मिती भगवंतापासूनच झालेली आहे आणि त्या पाण्याच्या निर्मितीनं पडलेलं ते स्वाती नक्षत्राचं पाणी कुठं पडतंय, शुक्ती मोती व्याळी विख. शुक्तीमध्ये मोती होत आहे, व्याळी म्हणजे सापामध्ये गेलं तर विख होत आहे. तैसे सज्ञानासी मी सुख, तसं मी सज्ञानाला सुख त्या ठिकाणी देतो. जे सज्ञान आहे, ज्ञानी कोणाला म्हणायचं, सज्ञानी कोणाला म्हणायचं, ज्यांनी भगवंताला जाणलं, याच्यावत जीवावरती भगवंताची सत्ता आहे, हे ज्यांनी जाणलं त्यांना सज्ञान त्या ठिकाणी म्हणावं. आणि ज्यांनी बरे खावे, बरे लिहावे आणि इथं आल्यानंतर जे चार वाक्य आहेत, जे विज्ञानवादी आहेत, जे देव आहे नाही असंच म्हणतात, त्यांच्यासाठी अज्ञान आहे. त्यांच्यासाठी काय होतं तर विख त्या ठिकाणी होतं. असा हा सुखदुःखाचा खेळ या ठिकाणी चालतो. माणसाच्या मनामध्ये शंका येत असते नेहमी, आम्हाला सुख का, आम्हाला दुःख का. माऊलीने त्यांना हा 15व्या अध्यायाच्या ह्या श्लोकाचं विवरण त्या ठिकाणी वाचायला द्यावं. नाही पुन्हा वाटणार की बाबा हे सुख होतंय किंवा दुःख होतंय, हे सुख दुःख हे आपल्या कर्माप्रमाणे त्या ठिकाणी होतं. म्हणून काय करावं तर यथायोग्य मार्गानं त्या ठिकाणी चालावं आणि यथायोग्य मार्गानं चालल्यानंतरच खऱ्या अर्थानं सुखाची प्राप्ती होत असते. आता माऊली पुढं सांगतायत 15व्या अध्यायातला आता आपण हा 15वा श्लोक या ठिकाणी पाहणार आहोत. दादा, वास्तविक पाहता ज्ञानेश्वरी अत्यंत सुंदर आहे. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एकतरी ओवी अनुभवावी. हा अत्यंत सुंदर अशा प्रकारचा गीता तत्व त्या ठिकाणी आहे. परंतु ज्याप्रमाणे आपल्याला सांगितलं जातं, संपूर्ण ज्ञानेश्वरीचं पारायण नाही करता आलं तर 18वा अध्याय त्या ठिकाणी वाचा, ज्ञानेश्वरीचं संपूर्ण सार त्या ठिकाणी मिळेल. तसं संपूर्ण ज्ञानेश्वरीचं अगाध ज्ञान या 15व्या अध्यायामध्ये या ठिकाणी भरलेलं आहे. आणि 15वा अध्याय, आमचे गुरु तर म्हणायचे 15वा अध्याय हा ज्ञानेश्वरीचा सार अध्याय त्या ठिकाणी आहे. आणि त्या सार अध्यायामध्ये हा जो 15वा श्लोक आहे,
हा 15व्या अध्यायाचा सार या ठिकाणी सांगितला गेलेला आहे. सर्वश्रेष्ठ असा श्लोक त्या ठिकाणी 15व्या अध्यायाचा माऊली सांगतात. मग ते भगवान परमात्मा या ठिकाणी अर्जुनाला सांगतात. भगवान परमात्मा अर्जुनाला बोलतात, सर्वस्वचाहं हृदि संविष्टो मत्स्मृतिर्ज्ञान अपोहनंच वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदांत कृत्वेद वेद चाहम. भगवान परमात्मा सांगतात, अर्जुना ऐक, कसा आहे मी, कुठे आहे मी. सर्वस्वचाहम, भगवान परमात्मा म्हणतात, सर्वस्वचाहम हृदि संविष्टो, मी प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे. भगवान परमात्म्याने प्रत्येकाच्या हृदयाचं स्थान या ठिकाणी का निवडलं. भगवान परमात्मा म्हणतात की मी प्रत्येकाच्या हृदयामध्येच त्या ठिकाणी आहे. का भगवान परमात्म्याने हृदयाचं स्थान निवडलं, तर हृदय हे ज्ञानाचं प्रतीक आहे. हृदय हे प्रेमाचं प्रतीक आहे. हृदय हे शुद्ध बुद्धीचं प्रतीक आहे. हृदय हे अहंकार विरहित असणारं तत्व आहे. हृदय हे सतत चालू असणारं तत्व आहे. शुद्धीचं तत्व सुद्धा हृदय आहे. रक्ताची शुद्धी करणं, विज्ञानाच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर रक्ताची शुद्धी करणारं हे हृदय तत्व आहे. प्रत्येकाच्या शरीरात हृदय आहे. जे जे जीव आहे सर्वांच्या शरीरात त्या ठिकाणी काय आहे, तर हृदय आहे. माणसाच्याच शरीरात हृदय असं आहे का, नाही. प्रत्येकाच्या हृदयात शरीर आहे. विज्ञानाच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर प्रत्येकाच्या हृदयाची संकल्पना किंवा हृदय आगळं वेगळं त्या ठिकाणी असेल. काहींच्यामध्ये 4 कप्प्याचं असेल, काहीच्यामध्ये 3 कप्प्याचं असेल, काहीच्यामध्ये 2 कप्प्याचं असेल. विज्ञानाचा भाग सोडून द्या, पण प्रत्येकाच्या हृदयामध्ये, प्रत्येकाच्या शरीरामध्ये त्या ठिकाणी हृदय आहे. हृदयाचं स्थान अत्यंतिक श्रेष्ठ आहे. दुसरं, हृदय कोमल आहे, अत्यंत कोमल अशा प्रकारचं आहे. म्हणून भगवान परमात्मा म्हणतात, मी प्रत्येकाच्या हृदयामध्ये वास्तव्य करतो. पण कसं, सर्वस्वचाहम, अहम हृदि संविष्टो, प्रत्येकाच्या हृदयामध्ये मी अहम म्हणून त्या ठिकाणी राहतो, म्हणजे मी म्हणून त्या ठिकाणी वास्तव्य करतो. मग त्यानं काय होतं, मत्स्मृतीर ज्ञान अपोहनंच. मग काय होतं, तर मला त्या ठिकाणी काय होतं, तर स्मृती म्हणजे आठवण. साधकाला आठवण ही असलीच पाहिजे. आपण काय करतो याची आठवण त्या ठिकाणी असायला पाहिजे, त्याची स्मृती त्या ठिकाणी असली पाहिजे. प्रपंचामध्येही आठवण असते, आपण काय केलं, आज काय करायचंय, म्हणजे आज काय करायचंय ते आपण काल ठरवून ठेवतो, आणि काल ठरवून ठेवलेली आठवण आज आपण त्या ठिकाणी जागृत करतो. आणि अशी आठवण ही कोण देतं, त्यामध्ये अहम, मी त्या ठिकाणी देतो म्हणतात. भगवान परमात्मा म्हणतात, मी त्या अहमची आठवण त्या ठिकाणी करतो. म्हणजे स्मृती, ज्ञानाचीही त्या ठिकाणी ज्ञानही कोणाच्या माध्यमातून होत आहे, तर भगवंताच्याच माध्यमातून होत आहे. आपण किती जरी त्या ठिकाणी ज्ञानाचा अहोपोह करायचा म्हटलं, पण भगवंताची जर कृपा नसेल, भगवान परमात्म्याची जर त्या ठिकाणी आपल्यावरती कृपादृष्टी नसेल, तर ते ज्ञान त्या ठिकाणी होत नाही. आणि ते भगवान परमात्मा म्हणतात, अहमच्या स्वरूपात मी ती स्मृती त्या ठिकाणी करतोय, आठवण त्या ठिकाणी करतोय. प्रपंचामध्ये आठवण असली पाहिजे हे आपल्याला माहिती आहे, आपल्याला ते पाहिजे आहे. परंतु मौलीना अभिप्रेत किंवा भगवंताला अभिप्रेत आठवण कुठली आहे, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, ही अवस्था ती भगवंताची आठवण या ठिकाणी झाली पाहिजे. मत्स्मृतीर, ती भगवंताची आठवण त्या ठिकाणी झाली पाहिजे. भगवंताच्या विषयीचंच ज्ञान झालं पाहिजे. आता एक विशेष अशा प्रकारचं इथं संबोधन भगवंतानी वापरलेलं आहे. भगवान परमात्म्याने म्हणतात, मत्स्मृतीर ज्ञान अपोहनंच. अपोहन म्हणजे विस्मृती झाली पाहिजे. कशाची विस्मृती झाली पाहिजे, जीवनामध्ये विस्मृती, विसरणं सुद्धा त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे. का विसरणं महत्त्वाचं आहे, समजा आपण या ठिकाणी बसलो आहोत, कुठं आपण या ठिकाणी बसलो आहे, हे ज्ञानेश्वरी त्या ठिकाणी ऐकतोय, प्रवचन ऐकतोय, परंतु जर आपल्यामध्ये स्मृती जागृत झाली, प्रपंचामधलं आठवलं, तर ही ज्ञानेश्वरी ऐकण्यामध्ये मन लागत नाही. मग त्यासाठी काय झालं पाहिजे, तर प्रपंचाची स्मृती त्या ठिकाणी विसरून गेली पाहिजे. प्रपंचाच्या विषयीची स्मृती, आठवण त्या ठिकाणी विसरून गेली पाहिजे. मत्स्मृतीर ज्ञान अपोहनंच, हे वेदानं या ठिकाणी सांगितलंय. माऊली त्या ठिकाणी
भगवान परमात्मा म्हणतात. आता याविषयी माऊलींच्या ओव्याचा आपण त्या ठिकाणी अभ्यास करू. माऊली काय म्हणतात ऐका. एरवी सर्वांच्या हृदय देशी मी अमुका आहे ऐसी, जे बुद्धी स्मरे अहर्निशी ते वस्तुगामी. मौलीने सांगितले गेलं. मौली म्हणतात प्रत्येकाच्या हृदयामध्ये मी आहे. हा आत्मारूपी मी, त्या भगवान मी या स्वरूपातून या ठिकाणी वास्तव्य करतो. एरवी सर्वांच्या हृदय देशी, सर्वांच्या याच्यावत जीवाच्या हृदय देशामध्ये माझं वास्तव्य त्या ठिकाणी आहे. मी अमुका आहे, मी अमुका ऐसी, जे बुद्धी स्फुरे अहर्निशी, ती अहर्निशी बुद्धी त्या ठिकाणी स्फुरते. अशी बुद्धी स्फुरण पावते. मग इथं काय केलंय, इथं काय केलं पाहिजे, अमुका असे हे काढलं पाहिजे. मी हे प्रत्येकाच्या हृदयामध्ये त्या ठिकाणी अमुका असे हे या ठिकाणी काढलं गेलं पाहिजे. अमुका काढायचं असेल कारण काय, अमुकासण हे सोडल्याशिवाय म्हणजे या 3.5 हाताच्या देहाला ठेवलेलं ज्ञान त्या ठिकाणी केवळ नाव सोडल्याशिवाय भगवान परमात्म्याची व्याप्ती त्या ठिकाणी कळत नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी म्हणतात मी अमुका आहे, ही अमुका आहे या ठिकाणी काढा. मौलीने मागं सांगितले अर्जुना पण नाही घेता मी ऐसे जे पंडूच होता, उठत असे तेची तत्वता तेची तयाचे रूप. मी हे काढा. अर्जुनाला भगवान परमात्मा सांगतात मी ऐसे जे पंडुसता, मी ऐसे हे पंडुसता त्या ठिकाणी काढा. मग काय होतं, उठत असे तत्वता तेची तयाचे रूप, तेच तयाचे रूप होतं. ते भगवंतानी मीपणा त्या ठिकाणी काढायचं. मी आहेच आहे, मी असल्याशिवाय त्या ठिकाणी होत नाही. बघा एक छोटंसं उदाहरण तुमच्यासमोर म्हणतो. किती वेदांत सोपा करून या ठिकाणी माऊलीने सांगितलं आहे. अत्यंतिक सोपा अशा प्रकारचा वेदांत माऊली या ठिकाणी सांगतात. एक छोटंसं उदाहरण आपणासमोर त्या ठिकाणी म्हणतो. आपण हे असणारं ज्ञानेश्वरी त्या ठिकाणी ऐकायला आपल्या घरामध्ये बसलो आहे. घरामध्ये सोफा सेट आहे, किचन आहे, किचनमध्ये भांडी आहेत, ते असणारे गाद्या आहेत, गिरद्या आहेत, उश्या आहेत वगैरे त्या ठिकाणी. त्या उश्या, त्या गाद्या, त्या गिरद्या, ते असणाऱ्या किचनमधली भांडी, ते किचनमधला गॅस किंवा किचनमध्ये असणारे सर्व सामुग्री ते मी म्हणतात का हो? नाहीत म्हणत. त्यांना मी म्हणत नाही. का नाहीत म्हणत? का ते काय म्हणतात का मी पॅन आहे, मी काय आहे, ते म्हणत नाहीत. का म्हणत नाही तर त्यांना जडत्व आहे, त्यांना जडत्व आहे. पण त्याच घरामध्ये एक मांजरी त्या ठिकाणी आली, एक मांजरी आली आणि ती म्याव म्याव करत येते. बघा मी उदाहरण कशाचं देतोय, मांजरीचं उदाहरण त्या ठिकाणी देतोय. ती मांजरी त्या ठिकाणी म्याव म्याव करत तिकडून आलेली आहे आणि येत असताना तिची पिल्लं आहेत. ती पिल्लं त्या मांजरीकडे म्याव म्याव करून जातात. आता तिला, त्या मांजरीला माहिती आहे का मी मांजरी नाही म्हणून? नाही माहीत. मग ती काय म्हणते, त्या पिल्लांना सांगते मी आले, मी आले, म्याव म्याव म्हणजे मी आले, आणि ही पिल्ले तुम्ही आलात किंवा मी आले म्हणून ते त्यांच्याकडे जातात. तसं या ठिकाणी सांगतात की मी आहे. एरवी सर्वांच्या हृदयदेशी मी अमुक आहेसी, मी आहे, मी तत्व या ठिकाणी येतं. जे बुद्धी स्फुरे अहर्निशी, ही मीची बुद्धी स्मरलीच पाहिजे. मी कोण आहे याची बुद्धी त्या ठिकाणी स्मरण त्या ठिकाणी झालंच पाहिजे. परंतु त्यातल्या मीपणामध्ये आपलं तत्व काढून माझं तत्व भगवंताशी कसं समर्पण करावं, त्यासाठी काय करावं लागतं. माऊलींनी सुंदर ओवी दिली. सगळ्यांनी ही ओवी त्या ठिकाणी लिहून ठेवा. ज्ञानेश्वरीतली ओवी अत्यंत सुंदर पुढची ओवी माऊलींनी या ठिकाणी दिली. जे खऱ्या अर्थानं जीवनामध्ये कसं राहावं किंवा मी कसा सोडावा याविषयीची ओवी माऊली या ठिकाणी सांगतात. परी संता सवे वसता, योग ज्ञानी पै असता, गुरुचरणोपासिता वैराग्यसी. मग यासाठी काय करावं लागेल, यासाठी काय करावं लागेल तर हा भेद आहे ना, हा भेद त्या ठिकाणी सोडावा लागेल. सजातीय भेद सोडावा लागेल, विजातीय भेद त्या ठिकाणी सोडावा लागेल. आणि मग काय व्हावं लागेल तर संतांचा पायीक व्हावं. संतांचे पायी हा माझा विश्वास. संतांच्या पायावरती नतमस्तक त्या ठिकाणी व्हावं लागेल. संतांच्या पायाकडे त्या ठिकाणी जावं लागेल. मग काय करावं लागेल, परी संता सवे वसता. कसं राहायचंय व संतांच्या पायापाशी, संतांच्या पायापाशी जायचं आहे, संतांचा सहवास त्या ठिकाणी घ्यायचा आहे. ज्याप्रमाणे एखादी स्त्री लग्न होऊन आपल्या सासरी जाते आणि सासरी गेल्यानंतर
ती स्त्री आपल्या माहेरी जास्त दिवस त्या ठिकाणी राहत नाही दादा. ती लगेच म्हणते आईला, आई मला जाऊ दे, आमच्या तिकडं खुरपण आलं आहे, आमच्या तिकडं काय झालं आहे, फवारायचं आहे, पाऊस पडतो आहे, बायका मिळत नाही आहेत, मला जाऊ दे, माझा प्रपंच मला त्या ठिकाणी बघायचा आहे. 18 वर्षे 20 वर्ष त्या ठिकाणी आपल्या आईच्या घरी राहिली, आपल्या माहेरी त्या ठिकाणी राहिली. ज्या वेळेला एकदा अक्षरा पडतायत आणि अक्षरा पडल्यानंतर तिची सगळी ओढ कुठं राहते, तर तिची सगळी ओढ राहते आपल्या संसाराकडं, आपल्या पतीकडं, आपल्या मुलाबाळाकडं राहते. तसं परी संता सवे बसतात, तशी ती साधकाची ओढ कुठं राहिली पाहिजे, साधकाची ओढ त्या संतांच्या कडंच त्या ठिकाणी राहिली पाहिजे. अशी ही साधकांची ओढ किंवा संता सवे बसता ही भूमिका काय आहे. आपली वेळ संपलेली आहे. आपल्या वेळेप्रमाणे या ठिकाणी आपण थांबू. संता सवे बसता काय असतं ते उद्या आपण या ठिकाणी पाहू. झालेली सेवा समस्त श्रोते मंडळींच्या चरणी, माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणी, पंढरीश पांडुरंगाच्या चरणी, आमचे सद्गुरू यांच्या चरणी या ठिकाणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. पुंडलिकावर देवर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान